निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा भक्त पदवी प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या तरी साधनांचं अवलोकन आपल्या जीवनामध्ये असावं याचा उपदेश करणारा अभंग तुकोबारांचा आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भक्त पदवी प्राप्त व्हावी याकरता काही उपदेश करतात. काही साधनांचा उल्लेख या अभंगामध्ये श्री तुकोबारांनी सांगितलाय. तुकोबाराय म्हणतात भक्त पदवी प्राप्त करून घ्यायची जर असेल तर अंतःकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे. भक्त पदवी प्राप्त करून जर घ्यायची असेल तर अंतःकरणामध्ये भावाची उत्पत्ती झाली पाहिजे. तसंच स्वधर्माचं आचरण सुद्धा आपल्या हातून घडलं पाहिजे आणि निर्धार सुद्धा आपल्या हातून असला पाहिजे. हे त्या भक्त पदवी प्राप्त करून घेण्याचं वर्म तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं. तुकोबाराय म्हणतात भक्त पदवी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर अंतःकरणामध्ये निष्काम विश्वास असला पाहिजे. दुसरी गोष्ट अंतःकरणामध्ये निश्चळ विश्वास असला पाहिजे. दुसरं चरण आणि एकदा का भक्त पदवी प्राप्त झाली रे झाली. तुकोबाराय म्हणतात अशा भक्ताची उपेक्षा कोणी केली हे माझ्या पाहण्यामध्ये नाही ऐकण्यामध्ये सुद्धा नाही. संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. मग मोठा व्यक्ती लहान व्यक्तीला जे हिताचं सांगतो त्याला जर उपदेश असं जर आपण म्हणत असू तर मोठा व्यक्तीच महाराज आपल्याला उपदेश करण्याच्या पात्रतेचा आहे. तुम्हाला सांगून जाईल मी काय आहे. संत महात्मे मोठे आहेत म्हणून ते आपल्याला उपदेश करू शकतात. तुम्ही पहा नामदेव महाराज खूप गोड वर्णन करतात. नामदेव महाराज म्हणतात साधू एकदा मोठे नाहीत, मग साधू दोनदा मोठे नाहीत, मग साधू तीनदा मोठे नाहीत, त्याच्यापेक्षाही मोठे. नामदेव महाराज म्हणतात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना हे वाक्य मराठी जसं आहे तसं या वाक्याचा अर्थ थोडा वेगळा आहे. मराठीच्या व्याकरणाचा जर विचार केला तर मराठीमध्ये एक वचन आणि बहुवचन बरोबर आहे ना. तसं संस्कृत मध्ये तसं नाही. मग एक वचन द्विवचन आणि बहुवचन. साधू थोर जाणं एकदा म्हटलं तर तो साधू महात्मा एकदाच म्हटला. साधू थोर जाणं दोनदा म्हटलं तर तो साधू थोर दोनदाच आहे. पण एकदा का साधू थोर जाणं तीनदा म्हटलं रे म्हटलं की तो साधू थोर अनेक वेळा आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात साधू संत महात्मे मोठे आहेत महाराज, मोठे आहेत. किती मोठे आहेत, किती मोठे आहेत महाराज. एक वाक्य सांगू का. संत महात्मे तुकोबाराय नामदेव महाराज महाराष्ट्रातील संपूर्ण संतांची मांदियाळी जे काही असेल ते संत महात्मे देवापेक्षा मोठे आहेत, खूप मोठे आहेत महाराज. कसे काय मोठे आहेत तुम्हाला दृष्टांत देतो, तुमच्या लक्षामध्ये येईल. नारद मुनी एकदा भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी क्षीरसागरामध्ये गेले. क्षीरसागरामध्ये गेल्यानंतर नारद मुनीने नमस्कार केला, परत मागे आले. नारद मुनी देवाला म्हणतात देवा माझ्या अंतःकरणामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, विचारावा का तुम्हाला. देव म्हटले विचारा ना नारदा, तुमच्यासाठी तर मी बसलो आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी मी इथे बसलोय. विचारा कोणता प्रश्न आहे तुमचा. नारद मुनींनी क्षणाचाही विलंब न करता नारद मुनी म्हटले देवा माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय की या जगतामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे. या जगतामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे असा नारद मुनींनी जेव्हा प्रश्न विचारला देवाने क्षणाचा विलंब न करता लगेच उत्तर दिलं नारदा सगळ्यात मोठे तुम्ही आहे, सगळ्यात मोठे तुम्ही. असं उत्तर दिल्यानंतर नारद मुनी म्हटले देवा सगळ्यात मोठा मी असं कसं शक्य आहे. देव म्हणतात नारद मुनी तुमच्या बुद्धीच्या कुवतीनुसार सांगा तुम्हाला काय वाटतंय कोण मोठा असेल, कोण मोठा असेल तुम्हाला काय वाटतंय. नारद मुनी म्हणतात देवा मला असं वाटतंय की सगळ्यात मोठी पृथ्वी असावी. काय सगळ्यात मोठी पृथ्वी असावी. नारद मुनींना देव म्हटले नारद मुनी जरा थांबा, पृथ्वीपेक्षा काहीतरी मोठे आहे. काय मोठे
देवाने सांगितलं नारदा पृथ्वीपेक्षा समुद्र मोठा आहे. कसं काय समुद्र मोठा आहे? पृथ्वी किती टक्के आहे? 29% पृथ्वी आहे. भौगोलिक दृष्टिकोनाचा जर विचार केला तर 29% पृथ्वी आहे आणि 71% पाणी आहे. नारद मुनींना देव म्हणू लागले नारदा या जगतामध्ये पृथ्वी मोठी नाही, पृथ्वीपेक्षा पृथ्वीला आवरण ज्या व्यक्तीने ज्या वस्तूने केलंय त्याला समुद्र पृथ्वीपेक्षा मोठा आहे. नारद मुनी म्हटले वा वा देवा, मला माहित नव्हतं, तुम्ही सांगून दिलं समुद्र सगळ्यात मोठा, समुद्र सगळ्यात मोठा. देव म्हणू लागले नारदा जरा कळ घ्या, कळ काढा, लगेच काय मी माझं कीर्तन संपवणार नाही, अजून 1 तास आहे. या समुद्रापेक्षा सुद्धा कोणतरी मोठे आहे. म्हणे कोण मोठे? कोण मोठे समुद्रापेक्षा? देव म्हणू लागले या समुद्राला एका आचमनामध्ये ज्यांनी प्राशन केलंय ते अगस्ती मुनी मोठे आहेत. अगस्ती मुनी समुद्राला महाराज एका आचमनामध्ये प्राशन ज्यांनी केलं ते कोण? अगस्ती मुनी मोठे. आचमन म्हणजे माहिती ना तुम्हाला सगळ्यांना, मी अनेक वेळा आचमन सांगितले. आचमन कशाला म्हणायचं? उडदाचा दाना भिजेल इतकं हातामध्ये पाणी घ्यायचं. ऐकताय ना सगळे? उडदाचा दाना भिजेल इतकं पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं. कधी? तहान लागलं? नाही. कधी? जेवण झाल्यानंतर अंतरशुद्धी करता, जेवणाच्या शुद्धी करता हातामध्ये आचमन म्हणजे उडदाचा दाना भिजेल इतकंच पाणी घ्यायचं आणि ते प्राशन करायचं, त्याला म्हणायचं आचमन. नाथ महाराज म्हणतात उडदाचा दाना भिजेल याच्यापेक्षा अधिक पाणी झालं किंवा त्याच्यापेक्षा कमी जर पाणी झालं आणि तो जर मनुष्याने ते आचमन जर प्राशन केलं तर दारू पिल्याचा दोष लागतो. कर्मी आचमन करावे तेथे माशे मात्र जळ घ्यावे, निम्न्याधिकत्वासवे दोष पावे सुरापानास. दारू पिल्याचा दोष लागतो. आता त्याचा अनेक वर्णने मी काही सांगत बसत नाही, वेळ माझ्याकडे कमी आहे. असो, एका आचमनाने ज्या ऋषींनी प्राशन केलंय तो समुद्र म्हणजे समुद्रापेक्षा मोठं कोण झालं? अगस्ती मुनी मोठे झाले. नारद मुनी म्हटले बरं झालं अगस्ती मुनी मोठे, सगळ्यात मोठे अगस्ती मुनी. असं म्हटल्यानंतर देव म्हणू लागले नारदा अगस्ती मुनींपेक्षा कोणतरी मोठे आहे. म्हणले कोण मोठे? अगस्ती ऋषी. आकाशामध्ये एक तारा आहे, अगस्ती तारा आजही आहे. अगस्ती तारा आकाशामध्ये आहे म्हणून आकाश मोठं आहे. मला सांगा आकाशामधले तारे मोठे की आकाश मोठं? नाही कळालं का? सूप मोठं की सुपातले दाणे मोठे? आता कळालं. तसं आकाश मोठं की आकाशातले तारे? आकाश मोठं महाराज. नारद मुनी म्हटले देवा आकाश मोठं, आकाश मोठं. देव म्हणू लागले नारद मुनी ऐका, आकाश मोठं नाही, त्याही पेक्षा कोणतरी मोठं आहे. देवा सांगा ना कोण मोठे? नारद मुनी देव म्हणू लागले नारदा ऐका, वामन रूप जेव्हा मी घेतलं तेव्हा एका पायामध्ये मी पृथ्वी व्यापली आणि दुसऱ्या पायात आकाश व्यापलं. दुसऱ्या पायात आकाश व्यापलं म्हणजे माझा आकाशापेक्षा माझा पाय मोठा आहे, पाय मोठा आहे माझा. देवाला नारद मुनी देवांना म्हणू लागले देवा तुम्ही मोठे, मला माहिती आहे तुम्हीच मोठे. देव म्हणू लागले नारदा ऐका, माझा नुसता पाय मोठा नाही तर त्या एका आकाशाच्या मध्ये मी पाय व्यापलाय तर मी केवढा असेल. पण एवढा असणारा भगवान परमात्मा, एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा तुमच्यासारख्या संतांनी तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही धारण केलाय. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा महाराज कुठे राहतो? भक्तांच्या हृदयामध्ये राहतो. मग मला सांगा, ज्या भक्तांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा राहतो मग त्या भक्तांचं हृदय केवढं असेल? संत महात्मे मोठे, संत महात्म्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. भक्त पदवी प्राप्त करून घेण्यासाठी तुकोबाराय उपदेश करतात अभंगाच्या प्रथम चरणात. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रथम चरणामध्ये सांगतात निष्ठावंत भक्त पदवी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर अंतःकरणामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे. अंतःकरणामध्ये भाव असणं गरजेचं आहे, त्याच्याविषयीचा स्वधर्म असणं गरजेचं आहे. आणि निष्ठावंत भक्त पदवीला प्राप्त होण्यासाठी निर्धार असणं गरजेचं आहे. भक्त पदवी प्राप्त करून घेण्यासाठी ही जी सगळी साधना आहे ना, हे त्याचं वर्म तुकोबारायांनी अभंगामध्ये सांगितलंय. वर्म महाराज छोटं असतं, ऐका, वर्म छोटं असतं
पण मोठ्यातली मोठी गोष्ट सहज प्राप्त करून देतं त्याला म्हणायचं वर्म. वर्म कशाला म्हणायचं? छोटं असतं वर्म, पण मोठ्यातला मोठा लाभ प्राप्त करून देतं त्याला म्हणायचं वर्म. ज्ञानोबा म्हणतात, आयुष्य वर्म जे गोड ते करील वाक्यारूढ, ते थोडे न पुरेल कोड. भरपूर असणारा साठा किंवा भरपूर असणारी महत्वाची गोष्ट थोडे अशा स्वरूपामध्ये जे प्राप्त करून देतं त्याला म्हणायचं वर्म. तुम्ही पहा, गणित शास्त्रामध्ये एक वर्म असं आहे, सूत्र त्याचं छोटं असतं. गणित सोडवण्याचं सूत्र छोटं असतं, पण 2 पानाचं गणित सोडवतं. बरोबर आहे का? सूत्र छोटं असतं पण 2 पानाचं गणित सोडवतं. तसंच वर्म छोटं असतं पण आपल्या आयुष्याचं गणित सोडवतं. एकदा का वर्म कळालं की संसार सुलभ होतो, आणि एकदा का वर्म कळालं की परमार्थ सुलभ होतो. याला म्हणायचं वर्म. एक उदाहरण सांगतो वर्माची, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. काय झालं, एक विद्वान होता. त्या विद्वानाची पत्नी, घराच्या समोर आपला रोड होता आणि रोडच्या पलीकडं पाणी भरण्यासाठी ती विद्वानाची पत्नी गेली. पाणी वगैरे भरलं. येत असताना काहीतरी घटना घडली. घरामध्ये अशी ताणताण करतच आली. आपल्या नवऱ्याला ते कळालं, आणि शक्यतो नवऱ्यांना कळतं लवकर. नवऱ्याला कळालं काहीतरी घटना घडली. त्याने विचारलं, काय झालं ग? असं विचारल्याबरोबर आता ते विद्वानाचं घर होतं, तो मनुष्य सुद्धा विद्वान होता, आणि चर्चा करण्यासाठी लोक सुद्धा विद्वानच आली होती. हा, बोलत चला म्हणजे मला बोलता येतं. हा, विद्वानच लोक तिथे चर्चा करण्यासाठी आली होती. आणि आता काय करावं, आपण विद्वानाची पत्नी आहे याचा अभिमान आपल्याला आहे, मग आता चांगल्या भाषेमध्ये सांगितलं पाहिजे ना काहीतरी झालंय म्हणून. या विद्वानांना कळालं नाही पाहिजे, फक्त आपल्या पतिदेवालाच कळालं पाहिजे या हेतूने ती जे बोलली ते मी तुम्हाला सांगतो, ऐका. ती बोलली, अलिकुल वहनाचे वहन आणीत होती, शशीधर वहनाने लोटिले मार्ग पंथी, नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला, रवी सुत मही संगे फार. त्याची जी श्री जी बोलली, पत्नी जी बोलली, ते आपल्याला कळालं का? काय कळालं? काही कळालं नाही. यालाच वर्म म्हणतात. पण तिच्या नवऱ्याला ते कळालं. काय होतं, अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. मला वाटतं हे याच्या आधी मी सांगून गेलोय, तुम्हाला पटपट उत्तर देता येतील आता. हा, सांगा आता, आली म्हणजे काय हो? बोला ना. आली हा संस्कृत शब्द आहे. आली म्हणजे भुंगा. आली कुल म्हणजे भुंग्यांचे समुदाय ज्याच्यावर जाऊन बसतात. कशावर? कमळावर जाऊन बसतात. हा, कमळावर जाऊन बसतात. कमळ ज्याच्यातून उगवतं ते काय हो? चिखल, पाणी. हा, पाण्यामध्ये चिखल असतो. बर, पाणी आणीत होती, अलिकुल वहनाचे वहन आणीत होती. मी पाणी आणण्यासाठी पाणवठ्यावर गेले होते. त्या पत्नीचं बोलणं सांगतो बर का. पाणी आणण्यासाठी मी पाणवठ्यावर गेले होते, शशीधर वहनाने लोटिले मार्गपंथी. तिथे घटना घडली काय पतिदेव? ऐका, सांगते तुम्हाला. शशीधर वहनाने लोटिले मार्गपंथी. जेव्हा पाणी घेऊन निघाले होते तेव्हा रस्त्याने येत असताना शशीधर वहनाने लोटिले मार्गपंथी. शशी म्हणजे बोला, शशी म्हणजे चंद्र, धर धारण करणारा देव. शंकर भगवान परमात्मा चंद्र धारण केला की नाही देवाने. शशीधर वहनाने, त्याचं वाहन बोला नंदी म्हणजे बैल. मी रस्ता क्रॉस करत असताना, रस्त्याच्या अलीकडे येत असताना बैलाने मला धक्का दिला आणि मी जमिनीवर पडले. शशीधर वहनाने लोटिले मार्गपंथी, नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला. काय म्हटली ती? नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला. नदी, नदीचा पती, बोला पटपट. नदीचा पती समुद्र, समुद्राचा शत्रू सांगितलं ना मग. कोण? अगस्ती. अगस्तीचा ज्याच्यातून जन्म झालाय ते. मडकं माझ्या कमरेवर मडकं होतं, पाणी आणत होते, त्या बैलांनी मला धडक दिल्यानंतर रस्त्यावर मी पडले. तसं नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला. अहो, मडकं फुटलं, दुसरं काय झालं? मडकं फुटलं. बरं, पुढे काय झालं? रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्य, सूर्याचा पुत्र, पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ. कोण? कर्ण म्हणजे कान. मी जेव्हा रस्त्यावर पडले तेव्हा मही म्हणजे पृथ्वी, रवी सुत मही संगे
कर्ण आणि मही म्हणजे कान आणि पृथ्वी यांचं एकीकरण झालं. जेव्हा मी रस्त्यावर पडले तेव्हा माझ्या कानाला लागलं. त्या पत्नीने फक्त एवढंच सांगितलं, मी पाणी आणायला गेले होते, येता येता बैलांनी मला मारलं, धडक दिली, मी रस्त्यावर पडले आणि माझ्या कानाला लागलं. याच्या व्यतिरिक्त काही नाही. तिने जे सांगितले ते जे आहे ना ते फक्त त्याच्या नवऱ्यालाच कळालं, दुसरं कोणाला कळालं नाही. याला म्हणायचं वर्म. विठ्ठल वर्म छोटा असतं महाराज, वर्म छोटा असतं पण मोठ्यातली मोठी गोष्ट सहज प्राप्त करून देतं. याला म्हणायचं वर्म. एकदा का भक्त पदवी प्राप्त करून घेण्याचं वर्म कळालं की तो व्यक्ती भक्त पदवीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात भक्त पदवी प्राप्त करून घेण्याचं वर्म ऐका काय, निष्ठावंत भाव. अंतकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे. निष्ठा कशी असली पाहिजे निष्ठा, मी तुम्हाला 3 उदाहरणं देतो. 1 माशासारखी निष्ठा असली पाहिजे, 2 पतिवर्ती स्त्रीसारखी निष्ठा असली पाहिजे आणि 3 लोभी मनुष्यासारखी निष्ठा असली पाहिजे. मी दोन्हीला प्रमाण देईल ऐका. पाण्यामध्ये असणारा जो मासा आहे तो पाण्याशी एकनिष्ठ आहे. मला तुम्ही एक उत्तर द्या, पाण्यामध्ये गुणधर्म जास्त आहेत की तुपामध्ये? हो, तुपामध्ये, बरोबर ना? तुपामध्ये जर गुणधर्म जास्त असेल तर त्या माशाला पाण्यातून काढून तुपामध्ये टाकलं तर मरेल. तो मासा जसा पाण्याशी एकनिष्ठ आहे ना, तो मासा पाण्यातून काढल्यानंतर तुपात टाकला तर आपला प्राण सोडेल, तितका एकनिष्ठ अंतकरणामध्ये देवाविषयी माझी निष्ठा आहे. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, एखादी पतिव्रता श्री जशी आपल्या पतीशी एकनिष्ठ असते ना तशी माझ्या अंतकरणातली निष्ठा आहे. पतिव्रते जैसा पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे. पतिव्रतेचं जे हृदय असतं ना महाराज, पती वाचुनी न स्पर्शे आम्हाला पैशा परी. तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. लोभी मनुष्य पैशाने लोभी असतो ना, तो लोभी मनुष्य पैशाशी इतका एकनिष्ठ असतो, इतका एकनिष्ठ असतो, जीव जायची वेळ आली तरी ठेवलेला ठेवा कुठं ठेवलाय हे सांगत नाही. चमडा जाय तर दमडा न जाय. पैसा मेवा परमेश्वर आम्हा नारायण. भावे लोभ्या आवडे धन आम्हा नारायण तैशा परी. एखाद्या लोभी मनुष्याला जसं पैसा इतका आवडतो की जीव गेला तरी सांगत नाही कुठं ठेवलाय. आम्हा नारायण तैशा परी. इतकी निष्ठा आपल्या अंतकरणामध्ये असली पाहिजे. भक्त पदवीसाठी पहिलं साधन निष्ठा अंतकरणामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरं साधन भाव अंतकरणामध्ये असणं. भावाची उत्पत्ती कशी होती सांगू तुम्हाला. प्रेम नसतो प्रथम अवस्था भाव येते कथ्यते. प्रेमाच्या भगवंताविषयी प्रेमाच्या प्रथम अवस्थेला भाव असं म्हटलं जातं. आणि एकदा का प्रेम निर्माण झालं की भाव निर्माण होतो, आणि एकदा का भाव निर्माण झाला की अंतकरणामध्ये भक्तीची उत्पत्ती होते. ज्ञानोबा बोलतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. बोलू नये. भाव जर असेल तर भक्तीबद्दल बोला, नसेल तर बोलू नये. भक्ती जर असेल तर मुक्तीबद्दल बोला, नसेल तर बोलू नये. शरीरामध्ये जर बळ असेल तरच शक्तीबद्दल बोला, अन्यथा बोलू नये. विठ्ठल. किंवा भावबळे आकळे कळे. ज्ञानोबा 8व्या अध्यायामध्ये गोड ओवी सांगतात, त्याचा पूर्वार्धच मला पाठे बघा फक्त. करतळावरी वाटोळा डोलत देते आवळा. ज्ञानोबा बोलतात आवळा आहे, आवळा. आणि तो आवळा जसा सगळ्या अंगाने खाल्ल्यानंतर त्या आवळ्याचं आपल्याला ज्ञान होतं. परमात्म्याचं ज्ञान होण्यासाठी अंतकरणामध्ये भावाची उत्पत्ती. भगवान परमात्म्याला काही पैसे लागतात का? हो, लागत. भगवान परमात्मा प्राप्त होण्याकरिता दुसरं काही लागत नाही, एक भाव लागतो. देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता राम राम स्मराती. भगवान परमात्म्याची जर प्राप्ती व्हावी जर असं वाटत असेल ना तर अंतकरणामध्ये भाव असलाच पाहिजे. मला सांगा अर्जुन महाराज, भगवान परमात्मा आपल्याला संसार बंधनातून सोडवतो की नाही? सोडवतो. पण त्याला तशी हाक मारली तर सोडवेल का बिना हाकाचा सोडवेल? हाक मारली पाहिजे. आपण आपल्या अंतकरणातून जर भगवान परमात्म्याला हाक मारली ना तर तो सोडवायला आल्याशिवाय राहत नाही. पण ती हाक मोठ्याने गेली पाहिजे.
देवापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि एकदा का देवापर्यंत पोहोचली ना की भगवान परमात्मा आपल्याला संसार बंधनातून सोडवतो. हाक पण तशीच असली पाहिजे, उगाच हाक मारायची नाही, हे देवा ये बरं सोडव मला संसार बंधनातून, असं जमत नाही. हे देवा संसार बंधनातून सोडवण्यासाठी लगेच येईल की नाही? येईल ना, आल्याशिवाय राहणार नाही महाराज. एका आईला 2 मुलं. किती आयांना बोला ना, मानाच हलविता तुम्ही. एका आईला 2 मुलं, एक मुलगा मोठा आहे आणि एक मुलगा छोटा आहे. दोन्ही मुलांना भूक लागली. लहान मुलगा म्हणतोय आई मला भूक लागली, भाकर दे, अर्थात जेवायला दे. मोठा मुलगा सुद्धा म्हणतोय आई मला भूक लागली, भाकर दे. आता दोघांच्या म्हणण्यामध्ये काही फरक आहे का? दोघांची क्रिया सारखीच आहे भूक लागण्याची, दोघांनाही सारखीच भूक लागली. असंच म्हणतात आई भूक लागली जेवायला दे, अर्थात भाकर दे असं म्हणतात. पण दोघांच्या म्हणण्याची प्रक्रिया भिन्न आहे. कशी? मोठा मुलगा म्हणतोय आई मला भूक लागली, भाकर दे, आणि छोटा मुलगा म्हणतोय आई मला भूक लागली, भाकर दे. मला सांगा आयांनो, तुम्ही कोणत्या मुलाला लवकर भाकर द्यालो? बोला ना, बारक्यावर जास्त प्रेम आहे का तुमचं? म्हणजे मी पण बारकाच आहे तसा. बरं, छोट्या मुलाला लवकर ती आई भाकर लवकर का देईल? का देईल लवकर भाकर? मला सांगा. तू मोठ्याने हाक मारतोय मला भाकर दे, भूक लागली. आईच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असतो, पहिल्यांदा भाकर याला देऊ, याचं तोंड आधी बंद करू, याने अख्खं घर उठवलं, याचं तोंड बंद झालं की मोठ्याला आपण भाकर देऊ. आई जशी छोट्या मुलाला लवकर भाकर देते ना, का तो मोठ्याने हाक मारतोय आई मला भाकर दे, ती आई त्या छोट्या मुलाला लवकर भाकर देते. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका, आपण तसं एकदा का भगवान परमात्म्याला हाक मारली ना जोरात, हे भगवान परमात्मा मला सोडवल्याशिवाय आल्याशिवाय तोपर्यंत मी तुला हाकाच मारित राहणार. भगवान परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही का? आल्याशिवाय येणारच, त्याला फक्त हाक गेली पाहिजे. इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. भगवान परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही, पण त्याला तशी हाक गेली पाहिजे. अंतकरणामध्ये एकदा का भावाची उत्पत्ती झाली की भगवान महाराज धावत पळत येतो, धरवत नाही. देवाधीर भगवान परमात्म्याला धीर धरवतच नाही, फक्त एकदा का अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला की निष्ठावंत भक्त पदवी प्राप्त होते. महाराज ऐका, भक्त पदवी प्राप्त होण्याचं 3रं वर्म आहे स्वधर्म. भक्त पदवी प्राप्त करून घेण्याचं 3रं वर्म आहे स्वधर्म. जोपर्यंत आपण स्वतःचा स्वधर्म काय आहे हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपला धर्म काय आहे धर्माचं अनुष्ठान आपल्याला करता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, कितीही तो आपला स्वधर्म कितीही जरी कठीण असला तरी त्या स्वधर्माचंच आचरण आपण केलं पाहिजे. ज्ञानोबांचा 2रा अध्याय पहा. स्वधर्म जरी आपला कठीण जरी झाला तरी तोची अनुष्ठीला भला देख. ज्ञानोबराय खूप गोड बोलतात. जर त्या स्वधर्माचं अनुष्ठान केलं नाही तर वेगवेगळे पाप आपल्या माथ्यावर येऊन बसतात. अनेक ओवी आहेत, मला करायचं नाही. मुद्दा असा आहे, एकदा आपला स्व कोण आहे याचं ज्ञान झालं की आपल्या धर्माविषयी आपल्याला ज्ञान होतं. आपण कोण आहे, ब्रह्मचारी आहे का, स्वचं ज्ञान झालं. मग ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय करावं? ब्रह्मचारी धर्मे गोकावी अक्षरे. एकदा आपल्याला कळालं कोण आहे आपण, गृहस्थ आश्रमी आहे का, एकदा का आपण स्व कोण आहे एकदा कळालं की आपल्या धर्माचं महाराज ज्ञान होतं. गृहस्थ आश्रमाचा धर्म सांगितला महाराज. सानंद सदनम, आपलं घर कसं असावं याच्यावरून आपला गृहस्थ आश्रम कसा चाललाय हे कळतं. आपलं घर कसं आहे याच्यावरून आपला धर्म कसा चाललाय, गृहस्थ आश्रम कसा चाललाय हे कळतं. पण घर कसं आहे हे कळण्याकरता अगोदर आपलं अंगण कसं आहे हे कळणं फार महत्वाचं आहे. कारण की घराची कळा अंगण सांगितलं महाराजांनी. घराची कळा जसं अंगण सांगतं तसं आपलं घर कसं आहे हे आपला गृहस्थ धर्म तसा ठरवत असतो का. सानंद सदनम, आपल्या घराकडे पाहिल्यानंतर कोणीही आपल्या घराकडे पाहिलं की आपल्या घराकडे पाहिल्यानंतर आनंद वाटावा
आपलं घर इतकं सुंदर असावं, घरापुढे सडा संवर्जन केलेलं असावं, रांगोळी काढलेली असावी. रांगोळी काढून नुसतं चालत नाही महाराज, घराच्या समोर तुळशी वृंदावन असावं. तुकोबाराय म्हणतात, ज्या घराच्या पुढे तुळशी वृंदावन नाही त्याला मी घर म्हणायला तयार नाही. जयाची द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान घर जाणार. तुकोबाराय म्हणतात, ज्यांच्या घराच्या बसा ज्या घराच्या समोर तुळशी वृंदावन नाही ना त्या घराला मी घर म्हणायला तयार नाही. आणि ज्यांच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन नाही ते घर नाही. तुकोबाराय म्हणतात, ते घर स्मशान आहे. जयाची द्वारे तुळशी वृंदावन नाही हे अगोदर घ्यायचं. जयाची द्वारे तुळशी वृंदावन नाही ते स्मशान घर जाणार, ते घर नाही महाराज, मग ते स्मशान आहे. स्मशान म्हणून ज्यांच्या घरी तुळशी वृंदावन नाही बाय, ज्यांच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन नाही ना त्यांनी उद्या लावून घ्या, नसेल तर त्या घराला स्मशानच म्हटलं जातं. सानंद सदनम सुतश्च सुदया, आपलं घर चांगलं असलं पाहिजे, तशी आपली मुलं सुद्धा संस्कृतीने युक्त असली पाहिजे. सुतश्च सुदया, आपली मुलं संस्कृती प्रधान असली पाहिजे. अर्जुन महाराज परवा एका महाराजांच्या मुखामधून ऐकलं, एक मुलगा पळत आपल्या बापाकडे गेला आणि बापाला म्हणू लागला, पप्पा तुम्ही मला दररोज सांगताना दिवसभरामध्ये काहीतरी चांगलं काम करा, चांगलं काम करा, मी आज एक छान काम करून घरी आलोय बघा. वडिलांनी विचारलं, का रे बाळा आज कोणतं काम चांगलं गेलं? त्या मुलाने महाराज चटकन उत्तर दिलं. तो मुलगा म्हणू लागला, एक म्हातारं काठी टेकवीत टेकवीत कासवाच्या पावलाने घरी चाललं होतं, त्याच्या मागे दिलं पिसळलेलं कुत्र लावून. आता हे चांगलं काम आहे का? आपली मुलं कशी असली पाहिजे महाराज? संस्कृती प्रधान असली पाहिजे. सानंद सदनम सुतश्च सुदया. आता तिसरा पॉइंट महत्वाचा आहे, कांता दुर्भाषिनी. कांता दुर्भाषिनी असू नये. संसारामध्ये आपली पत्नी, आपली म्हणजे तुमची पत्नी कशी दुर्भाषिनी असता कामा नये, दुर्भाषिणी असता कामा नये. आपने पैसे पल्लो पडे तो झूठ जोरू बंदगी करे, एक दिन खाना नहीं मिले तो फिरके जवाब करे. जोपर्यंत पैसा आहे, मालमत्ता आहे, तोपर्यंत माझे पती असं जोपर्यंत म्हणते, आणि एक दिवस जर तिला जेवायला मिळालं नाही, फिरके जवाब करे. सब पैसे के रे भाई, दिल का ना साथ कोई, बहन बंधु सब झूठा पसारा, कोई किसी का नहीं रे प्यारा, कहता सब कबीरा, सब पैसे के रे भाई. आपली कांता, आपली जी पत्नी आहे ना ती उलट फिरून बोलणार नसावी. त्या पत्नीने सांगावं, अहो पतिदेव आपण संकटामध्ये आहोत ना, काळजी करू नका, तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करेन मी. सानंद सदनम सुतश्च सुदया. कांता न दुर्भाषिनी, उलट बोलणारी कांता नसावी. आज्ञा सदा सेवका. आपल्या घरामध्ये जर सेवक असतील ना, नोकर असतील ना, त्या आपल्या आज्ञेचं पालन करणारे असावं. आतिथ्यम, घरामध्ये जर एखादा अतिथी आला तर त्याचं पूजन घरामध्ये असलं पाहिजे. हा गृहस्थ आश्रमाचा धर्म आहे. एखादा अतिथी घरामध्ये आला आणि त्याचं जर पूजन आपण केलं नाही, त्याचा आतिथ्य जर आपण केलं नाही, तर ज्ञानोबाराय म्हणतात आपलं पुण्य तो अतिथी घेऊन जातो. काय ओवी अर्जुन महाराज? अपमानिली अतिथी संस्कृताची संपत्ती. जर त्या अतिथीचा अपमान केला की तो आपलं सगळं पुण्य घेऊन जातो. आतिथ्य पूजनम. दुसरा मुद्दा आहे प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे. आपल्या घरामध्ये ना, आपल्या घरामध्ये दररोज काहीतरी गोडधोड व्हावं, काहीतरी दररोज गोडधोड झालं पाहिजे महाराज. तुम्ही म्हणाल महाराज दररोज गोडधोड कुणाच्या घरामध्ये व्हावं? ज्याचं घर सदन आहे ना त्याच्या घरामध्ये दररोज गोडधोड झालंच पाहिजे महाराज, दररोज झालं पाहिजे. काय झालं नाहीतर काय होईल, जर गोडधोड दररोज करायला गेलो तर आहे ती संपत्ती संपेल. ज्याची कुवत आहे ना गोडधोड करण्याची त्यानेच गोडधोड करावं. काय झालं, एक शेठजी होते, मारवाडी होते. ते मारवाडी शेठजीचा अंतकाळ जवळ आला आणि जवळ अंतकाळ आल्यानंतर शेठजीने आपल्या 2 मुलांना जवळ बोलवलं. 2 मुलं होती. 2 मुलांना जवळ बोलवल्यानंतर त्या 2 मुलांना शेठजीने सांगायला सुरुवात केली, हे पहा बाळांनो, माझ्या जीवनामध्ये संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी सगळ्या मी कमवल्या, पण त्या 4 मुद्दे मी तुम्हाला सांगतो, त्या 4 मुद्द्याच्या आधारावर मी त्या गोष्टी कमवल्यात. त्या गोष्टी तुम्हाला कमवाव्या लागतील किंवा त्या गोष्टींचं तुम्ही आचरण करा, तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. काय करायचं बाबा, काय करू आम्ही सांगा ना, काय करू असं विचारल्यानंतर त्या शेठजीने सांगायला सुरुवात केली. ऐका, शेठजी सांगतात, छाव में दुकान आना जाना. पहिली गोष्ट,
छाव में दुकान आना जाना, मीठा करके खाना, नरम करके सोना, कर्जा देकर नहीं मंगना. 4 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट काय हो? छाव में दुकान आना जाना. एवढं त्या शेठजींनी सांगितलं आणि शेठजी मेला. शेठजी मेल्यानंतर दोघाही भावांना समान इस्टेट वाटून दिली. सगळ्या दोघांनाही जमीन सारखी दिली, बंगला सारखा दिला, पैसे सारखे दिले, दोघांनाही सारखंच वाटप केलं. 5 वर्षानंतर महाराज झालं असं, दोघांनाही सारखीच वाटणी बसली होती, पण लहान भाऊ फार दरिद्री अवस्थेला प्राप्त झाला, गरीब झाला. आणि मोठा भाऊ, ज्या मोठ्या भावाला जेवढी संपत्ती दिली होती ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने महाराज त्याची संपत्ती वाढली. 5 वर्ष झाले. 5 वर्षानंतर हा छोटा भाऊ मोठ्या मुलाकडे गेला, ते मोठ्या भावाकडे गेला आणि मोठ्या भावाला म्हणू लागला, दादा, वडील जेव्हा गेले तेव्हा तुलाही सारखीच जमीन दिली होती, मलाही सारखीच जमीन दिली होती, तुलाही पैसे सारखेच होते, मलाही पैसे सारखेच होते, तरी पण तू होता त्यापेक्षा श्रीमंत जास्त झाला आणि मी मात्र गरीब झालो. असं का झालं? मोठा मुलगा म्हणतोय, बारक्या भावाला म्हणतोय, आपल्या वडिलांनी जे सांगितलं होतं तू त्याचं आचरण केलं नाही का? म्हणे हो, वडिलांनी जे सांगितलं होतं सेम तसंच केलं, तरी दरिद्री अवस्थेला प्राप्त झालो. मोठा मुलगा म्हणतोय, मोठा भाऊ म्हणतोय, अरे काय केलं तू नक्की सांग मला, बाबांनी काय सांगितलं होतं? पहिला मुद्दा त्या बारक्या भावाने सांगायला सुरुवात केली, छाव में दुकान आना जाना, छाव में दुकान आना जाना. छाव म्हणजे सावली, सावलीमध्ये दुकानात जा आणि सावलीमध्ये दुकानातून घरी ये. असं त्या मुलाला असं वाटलं. तो छोटा भाऊ म्हणतोय, दादा, मला माहिती होतं बाबांनी असं सांगितलं की दुकानामध्ये सावलीतच जा, सावलीतूनच दुकानात जा आणि सावलीतूनच घरी ये. मग मी काय केलं, आपल्या घरापासून ते दुकानापर्यंत अख्खं शेड टाकलं, मला ऊन लागणार नाही याची मी सुविधा केली. अरे रे रे म्हणलं, चुकीचं केलं तू. दुसरी गोष्ट काय होती? छाव में दुकान आना जाना, मीठा करके खाना. मीठा करके खाना म्हणजे दररोज गोडधोड बापाने सांगितलं होतं, खायला सांगितलं होतं. अरे बाबा, हे पण चुकलं. तिसरी गोष्ट काय सांगितली होती? नरम करके सोना. म्हणजे काय नाही, मी चांगली गादी घेतली, देव कापसाची गादी घेतली आणि त्याच्यावर निवांत झोपून राहायचो. म्हटले बर. आणि शेवटचं काय केलं? कर्जा देकर नाही मागना. लोकांना मी कर्ज वाटलं, परत मागितलंच नाही. दादा म्हटलं, मग तू भिकेले लागल्याशिवाय राहणार नाही. अरे बापानी एक सांगितलं करतोय दुसरं, तुला त्याचं वर्म कळालं नाही, तुला त्याचा अर्थ कळाला नाही. काय सांगितलं होतं वडिलांनी? काय सांगितलं होतं? बाप म्हटला होता, छाव में दुकान आना जाना, याचा अर्थ असा होता, बाळा, ऊन पडायच्या आत दुकानामध्ये जा आणि ऊन निवारल्यानंतर, ऊन निघून गेल्यानंतर दुकानातून घरी ये. छाव में दुकान आना जाना, मीठा करके खाना. मीठा करके खाना म्हणजे दररोज गोडधोड खायला नव्हतं सांगितलं. मग जोपर्यंत तुला कडक भूक लागत नाही ना, तोपर्यंत जेवायचं नाही. आणि महाराज, एकदा का कडक भूक लागली ना, तर चटणी भाकर सुद्धा अमृतापेक्षा गोड. जोपर्यंत कडक भूक लागत नाही तोपर्यंत जेवायला सांगितलं नव्हतं बापाने. आणि तू जर मीठा करके म्हणजे दररोज गोडधोड खात असतील तर उपयोग नाही. नरम करके सोना, देव कापसाच्या गादीवर झोपायला सांगितलं नव्हतं. मग जोपर्यंत कडक झोप येत नाही तोपर्यंत झोपायचं नाही. आणि कर्जा देकर नाही मागना म्हणजे काय करायचं रे? अरे कर्ज दिलं मागायचंच नाही, दरिद्र झाल्याशिवाय राहणार नाही. जो व्यक्ती आपल्याकडे कर्ज मागण्यासाठी आलाय ना, त्याला कर्ज द्यायचं, पाहिजे तेवढं कर्ज द्यायचं. पण आपण कर्ज देत असताना त्याच्याकडून वस्तू अशी गहाण ठेवून घ्यायची की तिची किंमत दिलेल्या पैशापेक्षा जास्त असली पाहिजे. विठ्ठल, माझा मुद्दा असा होता की दररोज मिष्टान्नम पानम प्रतिदिनम गुहे गृहस्थ आश्रमाची स्वधर्म आहे महाराज. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये स्वधर्माचं अनुष्ठान होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन यथासांग गतीला प्राप्त होणार नाही. जोपर्यंत स्वधर्माचं आचरण, एकदा का आपला स्व कळाला, आपण कोण आहोत? संन्यासी आहोत का? मग संन्यास आश्रमाचे आपण पालन केलं पाहिजे. आपण कोण आहात? वानप्रस्थ आश्रमी आहात का आपण? मग वानप्रस्थी आश्रमी जर आपण असेल तर आपण त्याचंच अनुष्ठान केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, निष्ठावंत भक्त पदवी प्राप्त जर करून घ्यायची असेल तर अंतकरणामध्ये पहिली गोष्ट निष्ठा असली पाहिजे, अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. तिसरी गोष्ट अंतकरणामध्ये स्वधर्म असला पाहिजे. आणि चौथी गोष्ट भक्त पदवी प्राप्त करून घेण्यासाठी निर्धार असला पाहिजे.
निष्ठावंत भक्त पदवीला जर तो व्यक्ती प्राप्त जर होत असेल ना, तर त्याचा निर्धार काय आहे हे पाहिलं पाहिजे. निर्धार किती आहे बाबा तो निर्धार करत असताना एखादा व्यक्ती जर वारीला जात असेल आणि जर पहिल्यांदाच वारीमध्ये जर गेला, तर त्या व्यक्तीला ते चालणं सहन होत नाही. मग पंढरपूरच्या वारीला शेवटपर्यंत जाण्याचा त्याचा निर्धार तेव्हा कळतो. त्याचा निर्धार कसा आहे हे त्याच्यामध्ये प्राप्त झाल्याशिवाय कळणार नाही. एखादा व्यक्ती जर वारीसाठी प्रथमतःच वारीमध्ये प्रवृत्त झाला आणि तो जर सासवड मधूनच परत घरी येत असेल, तर त्याचा निर्धार तोपर्यंत पोहोचलेला दिसत नाही असं सिद्ध होतं. भक्त पदवीला प्राप्त जर व्हायचं असेल तर त्याचा भाव किती एकनिष्ठ आहे हे पाहिलं पाहिजे. भक्त पदवी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याचा स्वधर्म किती एकनिष्ठ असला पाहिजे आहे याचं वर्णन आपण ऐकलं पाहिजे आणि त्याचा कसा आहे हे पाहिलं पाहिजे. भक्त पदवी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर तुकोबराय म्हणतात, अंतकरणामध्ये निष्काम भाव असला पाहिजे आणि भगवान पांडुरंग परमात्म्याविषयी निश्चळ भाव असला पाहिजे. अभंगाचं दुसरं विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांचे. तुकोबराय म्हणतात, भक्त पदवी प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या अंतकरणातली निष्कामता पहा. भक्त पदवी प्राप्त करून घेण्यासाठी भगवान परमात्मा आपल्याला संसार बंधनातून सोडवणे येण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्माच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त देव नको मला, हा भगवान परमात्म्याविषयीचा विश्वास असला पाहिजे. निष्काम भाव आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे. निष्कामता कशाला म्हणायची याचं मी तुम्हाला उत्तर देतो. निष्काम कशाला म्हणायचं? एखादं कार्य करायचं पण त्या कार्याविषयी फल अंतकरणामध्ये धारण न करणे याला म्हणायचा निष्कामता. कर्म करायचं, तो कर्म करी सकळे परी कर्मबंधनाकडे, जैसे जडी शिंपे पद्मपत्र. तो कर्म करी सकळे परी कर्मबंधनाकडे. कर्म करतोय पण ते कर्म मी करतोय असं जेव्हा तो व्यक्ती म्हणत नाही ना, त्याला म्हणायची निष्कामता. निष्कामता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये निष्कामता असली पाहिजे. आणि एकदा का निष्कामता आली की भक्त पदवीच्या कसोटीसाठी आपण उत्तीर्ण झाला. विठ्ठल किती मोठं काम असू द्या पण ते काम मी केलंय असं ज्या वेळी तो व्यक्ती म्हणणार नाही ना, त्याला म्हणायचं निष्कामता. काय झालं, एकदा गणिताचे आद्य करते पायथागोरस, त्या पायथागोरसच्या जीवनाच्या चरित्रामध्ये एक असा उल्लेख आला, त्यांचं मरण जेव्हा जवळ आलं, त्यांचं मरण कसं झालं, परकीय आक्रमण त्यांच्यावर झालं. परकीय आक्रमण झाल्यानंतर त्यांना मारणार, तेवढ्यात त्यांनी सांगितलं 1-2 मिनिटं तुम्ही फक्त थांबा. कशा करता थांबा? त्या शत्रूने विचारलं कशा करता 2 मिनिटं सांगा. तेव्हा पायथागोरसने जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. पायथागोरस म्हणतात फक्त 2 मिनिटं 2 मिनिटांमध्ये माझं गणित सुटणार आहे, तेवढं गणित सोडवायचं राहिलंय. आणि एकदा का ते गणित सुटलं की तुम्ही मला मारलं तरी चालेल. गणिताचे आद्य करते पायथागोरस. कशीच महाराज त्याच्यामध्ये कोणतीच सकामता नाही, सगळी निष्कामताच. व्याकरणाचे आद्य करते तुम्ही त्यांचं चरित्र पहा, कोण आहेत? पाणिनी ऋषींचा तुम्ही मृत्यू पहा. असाच त्यांचा मृत्यू झाला. असं जंगलामध्ये व्याकरणावर अभ्यास करत होते, व्याकरण चालू होतं. व्याकरण कसं निर्माण झालं, काय कसं, हे पाणिनींचं जीवनचरित्र वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल. पाणिनींचा घात असाच झाला. जंगलामध्ये होते, व्याकरणाचं नियोजन चालू होतं, व्याकरणावर त्यांचा स्टडी चालू होता. त्याच वेळेत झालं असं, एक वाघ त्यांच्या समोरून येत होता. पाणिनींच्या लक्षामध्ये आलं की हा वाघ आपल्यावर चाल करणार आहे आणि आपल्याला तो खाणार आहे. हे पाणिनी मुनींच्या लक्षामध्ये आलं होतं. पण जेव्हा त्या वाघाला पाहिलं ना, त्या वाघाला जेव्हा पाणिनी ऋषींनी पाहिलं तेव्हा पाणिनी ऋषींनी लिहायला सुरुवात केली व्याघ्र या शब्दाची उत्पत्ती. व्याघ्र हा शब्द उत्पन्न कसा झाला, काय असेल महाराज? वास्तविक त्यांना इकडे तिकडे पळता आलं असतं, पण आपल्या व्याकरणाशी ते इतके एकनिष्ठ होते की त्याच्यामध्ये माझी कोणतीच सकामता नाही. याला म्हणा निष्कामता. इतकी निष्कामता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे आणि इतकी निश्चळ विश्वास भगवान परमात्म्यावर असला पाहिजे. संसार बंधनातून सोडवण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्म्यालाच मी बोलवेल. इतरत्र देवतांकडे मी आवाहन करणार नाही, कारण की इतरत्र देवते कसे सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते आपुल्या पोटा जे रडते मागती शिते आवदा. आपुले इच्छे
आणि का पिढी अशा देवांकडे मी पाहणार नाही. भानुदास महाराज म्हणतात, जरी आकाशवर पडत आहे ब्रह्मा गोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहेगा विठोबा. पाहू नये वास अनेकांची, तुझीच वाट पाहणार, दुसरी कुणाचीच वाट पाहणार नाही. म्हणजे भगवान परमात्म्याविषयी आपली एकनिष्ठता अशी पाहिजे महाराज. भगवान पांडुरंग परमात्म्याला एकच विनंती करायची, देवाने संसार बंधनातून सोडवण्यासाठी दुसऱ्या देवाकडे मी अपेक्षाच करणार नाही, फक्त तूच आला पाहिजे. पाहू नये वास अनेकांचे. तुकोबाराय म्हणतात, एकदा का तो कसोटीला उतरला, भक्त पदवीच्या कसोटीला एकदा का तो उतरला रे उतरला, आणि एकदा का तो भक्त पदवीला प्राप्त झाला रे झाला, की अशा भक्ताची कोणी निंदा केलेली मी पाहिली नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकेला ऐसा कोणी. श्री तुकोबाराय म्हणतात, भक्त पदवीला एकदा का तो व्यक्ती प्राप्त झाला रे झाला, की अशा भक्ताची उपेक्षा कोणी केलेली माझ्या पाहण्यामध्ये नाही, अर्थात ऐकण्यामध्ये सुद्धा नाही. आणि जर अशा भक्ताची उपेक्षा जर कोणीच केलेली जर नसेल तर समजून घ्या तो व्यक्ती भक्त पदवीला प्राप्त झाला. विठ्ठल अशी भक्त पदवी आपल्याही अंतकरणामध्ये निर्माण व्हावी याच्याकरता श्री तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला होता. ऐका, भक्त पदवी आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होण्यासाठी 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. माझ्याकडे पहा, 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक, अंतकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे. 2, भाव असला पाहिजे, स्वधर्म असला पाहिजे, त्याचा निर्धार असला पाहिजे, निष्कामता असली पाहिजे आणि निश्चळता असली पाहिजे. या 4-5 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये जर असेल तर एक निष्ठावंत भक्त पदवी प्राप्त आपल्याला सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. मग का हो तुकोबाराय, आम्हाला जर झाली नाही तर संसार बंधनाची येरझार सुटणार नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी याला पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावं लागेल. मी एक वाक्य सांगतो, ऐका. आपल्याला निष्ठावंत भक्त पदवी प्राप्त नाही झाली तरी चालेल, थोडं धाडसाने बोलतो, आपल्याला निष्ठावंत भक्त पदवी प्राप्त नाही झाली तरी चालेल, पण ज्या व्यक्तीला निष्ठावंत भक्त पदवी प्राप्त झाली ना त्याच्या संगतीमध्ये तरी राहिलं पाहिजे. 1-2 तुकाराम ते परते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितसे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नहीं अंगभूत युक्ति, जितनी मेहरबानी की आपने उतनी तो मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी की आपने उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. विठ्ठल यांसारख्या अशा अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेला फॉर्म भरून लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक बक्षिसांचे भागीदार व्हा. धन्यवाद.